नमस्कार मंडळी, जाणीव यज्ञकर्माच्या भागात तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. दिवाळीची तयारी सगळ्यांच्या घरी सुरू झालेलीच आहे. त्याप्रमाणे आम्ही पण मग थोडीशी तयारी सुरू करायची म्हणून किराणा आणायला इंडियन स्टोअरला गेलो होतो, इंडियन ग्रोसरी स्टोअरला. तर ते असं छान सजलं होतं फुलांच्या माळांनी, त्याच्यानंतर पणत्यांनी, रांगोळ्यांनी, दिव्यांनी, असं मस्त जे जे काही छान डेकोरेशनचं सामान होतं. पण त्याबरोबरच सगळ्या किराणा मालावर थोडी थोडी दिवाळीची सूट पण होती. आणि आश्चर्य म्हणजे $1 10 कोथिंबीरीच्या जुड्या मिळत होत्या. इतक्या सुंदर वाटत होतं ते. आणि कोथिंबीर बघितल्याबरोबर ती घ्यावीशी तर वाटतेच, पण स्वस्त मिळत असताना आणि इतके छान मिळत असताना का नाही घेतली जाणार. आणि कोथिंबीर पाहिल्याबरोबर एक पदार्थ नक्कीच मनात करावा असं वाटतं आणि थंडीत तो हमखास केला जातो, ती म्हणजे पुडाची वडी, अर्थात कोथिंबीर वडी, सांबार वडी. तर ती करण्यासाठी मी सारण करते आहे. त्याच्यासाठी मी घेतलेलं आहे अर्धा कप मैदा, 1.5 कप चणा डाळीचं पीठ आणि पाव कप तांदळाचं पीठ. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये घातले हळद, तिखट, मीठ अगदी चवीप्रमाणे आणि 2 चमचे कडकडीत तेलाचं मोहन. आणि त्याच्यानंतर हे सगळं छान चोळून घ्यायचं आहे. यावेळेला तांदळाचं पीठ घातल्यामुळे मस्त झालेले आहेत कोथिंबीर वड्या, एकदम सुपर कुरकुरीत आणि त्याबरोबरच तेलकट न होणाऱ्या अशा मस्त. याच्यामध्ये मी 1 पेलाभर पाणी घेतलं होतं, पण थोडं थोडं करत घातलं तर ते मला अर्धा कपाच्या पेक्षाही थोडंसं कमीच लागलेलं आहे. अर्धा कप तरी आपण धरून चालूया. तर घट्टसर असं कणिक मिळून ही आपल्याला बाजूला ठेवून द्यायची. आता ही पुडाची वडी आहे, अर्थात सांबार वडी आहे नागपूर स्टाईल. तर त्याच्यात आतलं जे सारण असतं ते खूपच मस्त असतं, चटपटीत असं, खमंग असं. तर त्याच्यासाठी सुकं खोबरं मी घेतलेलं आहे, साधारण 1.5 कप इतकं. ते छान परतून घेते आधी. ते परतत असतानाच थोडं परतून झालं की मग त्याच्यात 2-3 चमचे खसखस, 2 चमचे तीळ, 2 चमचे चारोळ्या आणि थोडासा ओवा, की जेणेकरून वातूळ पदार्थ बाधू नयेत म्हणून असं छानसं घालायचं आहे. आणि मस्तपैकी परतून घ्यायचं आहे. ते थोडंसं थंड करायला बाजूला ठेवायचं आणि एका दुसऱ्या पॅनमध्ये आपण फोडणी करूया. तर त्याच्यासाठी अगदी 2च चमचे या सारणासाठी तेल घालायचं आहे आपल्याला, जास्त वापरायचं नाही. त्याच्यामध्ये मी 3 मिरच्या, 4 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं खलबत्त्यात कुटून घेतलेलं घातलेलं आहे. ते थोडं परतवलं, त्याच्यात हिंग घातलं. आता आपण खोबरं, खसखस, तीळ, चारोळी हे जे करून घेतलं होतं त्याला थोडं हाताने असं चुरून घ्यायचं. खोबरं भाजल्यावर मस्त चुरलं जातं आणि ते या फोडणीत घालायचं. परत थोडंसं परतवायचं आणि आता त्याच्यात सोबत घालायचं अगदी 4-5 चमचे किंवा पाव वाटी इतकं दाण्याचं कूट, पण भरड असलं पाहिजे बरं का, ते मस्त लागतं दाताखाली थोडेसे दाणे आले तर. त्याच्यानंतर आपण हळद, भरपूर तिखट, धणेपूड, गोडा मसाला, आमचूर पावडर असं सगळं याच्यात घालायचं आहे. गोडा मसाला, आमचूर पावडर हे मस्ट आहे, ते नक्की घाला, ते विसरू नका. त्याने खूप सुंदर या सारणाला चव येते. आमचूर पावडर घातल्यामुळे जर आंबट असल्यामुळे आपण थोडीशी चवीला साखर घालतोय. ती नसेल घालायची तुम्हाला तर तुम्ही बेदाणे घालू शकता. आता महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे कोथिंबीर. तर ती छान हिरवीगार कोथिंबीर मी 5 जुड्या 10 आणल्या होत्या. त्यापैकी 5 जुड्या छानपैकी स्वच्छ केल्या, धुवून घेतल्या आणि त्याला धुतल्यावर थोडंसं टिश्यू पेपरवर वाळवलं आणि मग गॅस बंद करून या सारणामध्ये या फोडणीत त्याला घातलं आहे. कोथिंबीरीला छान बारीक चिरून घेतलं. मुख्य म्हणजे कोथिंबीर घातल्यानंतर हे सारण जास्त शिजवायचं नाही, नाही तर खूप गचका होतं आणि पुडाच्या वडीमध्ये ते एका ठिकाणी गोळा होऊन जातं. त्याच्यामुळे शक्यतो गॅस बंद करून मग कोथिंबीर घालायची. ते गरम याच्यामध्ये ते छान शिजून जातं. आणि मग कोथिंबीर थोडी कमी झाली की मग आळली की मग त्याच्यामध्ये आपण मीठ नंतर चवीप्रमाणे अगदी थोडंच घालायचं आहे. आधी मीठ घालून द्यायचं नाही, नाहीतर ते खारट होऊ शकतं. आता आपण पाऱ्या लाटायला घेऊया. हे मस्त मुरलं हे पीठ. त्याचे छोटे छोटे मी आधी एकसारखे गोळे करून घेतले आणि ही कोथिंबीर वडी जी असते ती अशी लंब गोलाकार लाटून घ्यायची पोळी त्याची आणि मग त्याच्यामध्ये आपलं हे मस्तपैकी थंड झालेलं सारण भरायचं बरं का, गरम नाही भरायचं. आणि साधारण 2-3 चमचे असं भरपूर त्याच्यात भरून घ्यायचं आणि कडेने त्याला थोडा पाण्याचा हात लावायचा आणि अशी ही एक बाजू दुसरी बाजू एकावर एक करायची आडवी आणि मग उभ्या बाजूनी पण तसंच ते पूर्णपणे घडी घालायची आहे. तर अशी ही छान व्यवस्थित चौकोनी चारी बाजूंनी घडी घालून त्याला दाबून घ्यायचं आहे थोडंसं मस्तपैकी आणि असा आयताकार छान पुडाच्या वडीचा आकार तयार होतो. खूप मस्त लागते ही पुडाची वडी आणि अशी करून ठेवली की तुम्ही आयत्या वेळेला आपण गरम गरम तळू शकता. आणि या वेळेला त्याला तांदळाचं पीठ घातल्यामुळे, मैदा घातल्यामुळे एक मस्त कुरकुरीत पण आलेला आहे. माझ्या पुडाच्या वडीचा याच्या आधी पण हा व्हिडिओ चॅनलवर एक आहे, त्यामध्ये मी पूर्णपणे बेसन वापरून, बेसनाचं पीठ अर्थात डाळीचं पीठ वापरून सुद्धा पुडाची वडी केली जाते. कुठे मैद्याचं प्रमाण अर्ध आणि डाळीचं पीठ अर्ध असं करून पण केलं जातं समप्रमाणात. तर तुम्ही कोणत्याही पद्धतीने ही करून बघू शकता. पण यावेळेला हमखास जी मी
केलेली आहे ती नक्कीच या पद्धतीने करून बघा. ही आणखी जास्त छान होते, कुरकुरीत, खुसखुशीत आणि मस्त खमंग. तर या पद्धतीने आपल्याला सगळ्या पुडाच्या वड्या आधी करून घ्यायच्या आहे. तेल तापत ठेवून द्यायचं तोपर्यंत. आणि आधी करून ठेवल्यामुळे पटपट सगळं काम होऊन जातं. किंवा तुम्हाला वेळेवर अगदी कोणी पाहुणे येणार असेल तर वेळेवर तुम्ही गरम पण करू शकता. फक्त वड्या तयार करून ठेवल्या की काम होऊन जातं. हे सारण पण तुम्ही थोडं आधी पण करून ठेवून देऊ शकता आणि मस्तपैकी या पुडाच्या वड्या वेळेवर गरमागरम खायला देऊ शकता. एवढ्या सगळ्या प्रमाणामध्ये साधारण 15 ते 20 एवढ्या पुडाच्या वड्या होतात मस्तपैकी. आणि ही नागपूरला खाण्याची पद्धत म्हणजे गरमागरम कढीसोबत आहे. थंडीमध्ये हा बेत एकदम खास होतो आणि खूप उत्तम लागतो. बऱ्याचशा लग्न कार्यात किंवा छोट्या मोठ्या कार्यक्रमांमध्ये पुडाची वडी हिवाळ्यात हमखास केली जाते आणि कढीसोबत त्याची मजा आ हा हा. तर अशा प्रकारे आपण ह्या सगळ्या वड्या झाल्यानंतर तेल गरम झाल्यानंतर एक एक करत त्याला तळून घ्यायचं आहे. साधारण गरम मस्त तेल करून घ्यायचं, पण मग नंतर तळताना वडी टाकली की मंद आच करून घ्यायची आणि मग त्याच्यावर त्याला खरपूस लालसर असं होऊ द्यायचं. म्हणजे ती पूर्ण व्यवस्थित आतपर्यंत शिजली जाते. तसं आतलं सारण आपलं शिजलेलं आहेच, पण वडीसोबत ते छान वरचं कोटिंग, वरचं आवरण पारी शिजली जाते. त्याच्यामुळे त्याला हळूहळू शिजवून घ्यायचं आहे. सगळी पीठं शिजली पाहिजेत व्यवस्थित. अर्धवट कच्चं राहता कामा नये किंवा आपण जी घडी घातली आहे ती पण कुठेही कच्ची राहता कामा नये. त्यामुळे व्यवस्थित त्याला मंद आचेवर तळणं खूप गरजेचं आहे. आणि छान बंद केलं असल्यामुळे कुठेही ही पुडाची वडी फुटत नाही किंवा याच्यात बिघडण्यासारखं खूपसं काही असं नाहीच आहे. तुम्ही नक्की या पद्धतीने एकदा या हिवाळ्यात करून बघा. आज दिवाळीतही हा बेत करायला काहीच हरकत नाही आहे. इतर फराळासोबत पण मस्त लागते. जेवायला कोणाला बोलवलं तर नक्की हा पदार्थ एकदा ट्राय करायला विसरू नका. या पद्धतीने जरूर करून बघा. हा व्हिडिओ आवडला असेल, हा पदार्थ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रमैत्रिणी नातेवाईकांपर्यंत व्हिडिओ शेअर करत राहा. त्याबरोबरच नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका. अवश्य सबस्क्राईब करा आणि अभिप्राय कळवायलाही विसरू नका. बघा ही पुडाची वडी मी तुम्हाला उघडून दाखवते, तोडून दाखवते. तर आतपर्यंत मस्तपैकी हे छानसं सारण भरलेलं आहे दोन्ही बाजूंनी आणि पोकळ पण अशी छान खुसखुशीत झालेली आहे ही पुडाची वडी. अप्रतिम स्वादाची ही पुडाची वडी ह्या पद्धतीने खुसखुशीत, कुरकुरीत आणि मस्त खमंग पुडाची वडी करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. अशा छान छान रेसिपी घेऊन भेटत राहूया. जाणीचे यज्ञकर्म.